नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर राशी 7.5मध्ये चाललेली आहे. अर्थात त्याचा अनुभव तुम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात घेतलेले असते. 7.5चं मधलं पर्व आहे ते कुंभ राशीचं संपलेलं आहे, परंतु 7.5 संपूर्णपणे संपलेली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की 7.5 म्हणजे जे काही त्रास, जे काही अपमान, की ज्या काही अनपेक्षित गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, आता मात्र त्यामध्ये तुम्हाला दिलासादायक अशी गोष्ट आहे ती म्हणजे गुरु जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. 15 मे नंतर हा तुमच्या पंचम स्थानात येणार आहे. ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. अर्थात 5व्या स्थानामध्ये हा जो गुरु आहे हा येणाऱ्या 11.5 महिने किंवा जवळजवळ वर्षभर असणार आहे. याचबरोबर राहू आणि केतू जे की तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहेत, हे सुद्धा दिनांक 19 मे नंतर तुमच्याच राशीत आणि सप्तमात भ्रमण करणार आहे. अर्थात याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके वर्षभरासाठी किंवा 1.5 वर्षासाठी कसे असते या संदर्भातले स्वतंत्र रूपाने आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोतच. याचबरोबर बाकीचे जे ग्रह आहेत याचे सुद्धा प्रभाव परिणाम मे महिन्याकरता कशा प्रकारचे असतील खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 19 मे नंतर जो राहू आहे हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. याचप्रमाणे राशीच्या षष्ठ स्थानामध्ये मंगळ जो आहे तो भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे बुध जो की तुमच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहेत. आरोग्याच्या संदर्भात ते त्रास संपूर्णपणे निघून जातील असं काही नाही. थोडंसं स्ट्रेस टेन्शन राहील जे की तुम्ही गेल्या साधारण 1.5-2 महिन्यामध्ये सुद्धा बघितलेलं असेल, परंतु गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये शारीरिक त्रास किंवा मेंटल स्ट्रेस टेन्शन हे थोडं जास्तच प्रमाणात आलं होतं. या महिन्यामध्ये तसं असणार नाही. जे काय स्ट्रेस असेल ते बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह असेल, परंतु आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन फक्त आणि फक्त रिस्क घेऊन किंवा तुमच्या नशिबाच्या आधारे जाऊन घेऊ नका. तुमचा अंदाज चुकू शकेल, काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे राहू जो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे तिथे जवळजवळ 1.5 वर्ष राहणार आहे. इथे राहूचं बद्दल सांगायचं तर बऱ्याच वेळा राहू जो आहे तो पोकळ कॉन्फिडन्स देतो. तर तिथे लक्षात द्या, बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट वाटते की आपण ती करू शकतो, परंतु ती गोष्ट किंवा ते निर्णय घेतल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण केलेली गोष्ट किती चुकीची होती. याची बॉटम लाईन हीच राहील की या संपूर्ण महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या जवळजवळ 1.5 वर्षामध्ये असं कुठलंही काम करू नका जे की कायद्याच्या विरोधात असेल, आउट ऑफ द वे जाऊन करण्यासारखी गोष्ट असेल तर ती तुमच्या अंगाशी येऊ शकेल. लक्षात घ्या, राहू अशाच प्रकारच्या गोष्टीला मिसगाईड करत असतो. ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं आर्थिक स्तर आहे, फायनान्शियल स्टेटस आहे, या संदर्भात विचार करायचा झाला तर 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की पहिला जो आहे तो आहे बुध जो की तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे. दुसरा आहे गुरु जो की तुमचा लाभेश आहे आणि धनेश आहे. तिसरा जो ग्रह आहे तो आहे राजयोगकारक शुक्र. आता शुक्र जो ग्रह आहे हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि गुरु जो तुमच्या चतुर्थ आणि पंचमात भ्रमण करणार आहे आणि बुध द्वितीय, तृतीय आणि चतुर्थात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये जर का तुम्ही काही कामं केलेले असेल त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळाले नसतील तर या महिन्यात ते तुम्हाला निश्चित मिळतील. त्या संदर्भात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील, मात्र खर्चाचे थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण जो मंगळ तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे तो व्ययस्थानाला पाहतो आहे. लक्षात घ्या, अनपेक्षित अनावश्यक खर्चापासून थोडंसं दूर राहणं गरजेचं राहील, कारण राहू हा सुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. साधारणतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या संपूर्ण महिन्यामध्ये त्याच्या संदर्भातले काही चांगले आउटपुट तुम्हाला निश्चित मिळतील. काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या चतुर्थामध्ये बरेचसे ग्रह आहेत. जसं की 15 तारखेनंतर रवी येणार आहे, तिथे गुरुसुद्धा भ्रमण करतो आहे, हर्षदसुद्धा आहे आणि 24 तारखेनंतर बुधसुद्धा येणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध व्यवस्थित होतील. थोडे छोटे मोठे तू मैमे ज्याला आपण गोष्टी म्हणतो तशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पुऱ्या कराव्या लागतील. त्यासाठी कदाचित काही पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. अर्थात मात्र याची एक गोष्ट चांगली आहे की घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध जो की तुमच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह सुद्धा 15 तारखेनंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाय फिरला जाण्याचा योग या महिन्यामध्ये संभवतो. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुद्धा चांगल्या प्रकारचे दिसून येतील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 तारखेनंतर येणारा गुरु पंचमात अतिशय चांगलं भाग्य तुमच्यासाठी घेऊन ये. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल ते आणखीन घट्ट होईल. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर त्या संदर्भातले सुद्धा काही चांगल्या गोष्टी, काही चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात निश्चित येतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. विद्यार्थी वर्गासाठी मात्र महिना अतिशय चांगला असणार आहे, त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. लक्षात घ्या, 15 तारखेनंतर जो गुरु तुमच्या येणार आहे पंचमस्थानामध्ये, त्याचे लगेचच्या लगेच इफेक्ट तुम्हाला मिळणार नाहीत, कारण तिथे तो जवळजवळ वर्षभर असणार आहे. स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, त्यामुळे जवळजवळ या महिन्याच्या शेवटी त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला हळूहळू दिसावयास लागतील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे रवी तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर. हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे आणि सप्तम स्थानामध्ये 19 तारखेनंतर केतू सुद्धा येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील, काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमधील जे इंटरॅक्शन असेल ते अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं, काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या गोष्टी व्यवस्थित राहतील, मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोडेसे खटके वगैरे उडू शकतील. मुळात तुमची जी रास आहे थोडीशी डिसिप्लिन आहे, स्पष्ट व्यक्ती आहे आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे काही त्रास होतात, पण ते तुम्हाला नित्य नियमाचे आहेत. परंतु भावनेच्या आहारी जाऊन तुमची जी नोकरी असेल किंवा बिझनेस असेल ती बदलण्याचा किंवा सोडण्याचा अजिबात निर्णय घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. असे बरेचसे काही निर्णय तुम्हाला घ्यावेसे वाटेल जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, ते मात्र अजिबात घेऊ नका, कारण तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो राहू आहे हा अशा प्रकारची काही विचारसरणी तुमची करू शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याच्या 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. चांगले लाभ मिळू शकतील, इन्व्हेस्टमेंटच्या चांगल्या संधी मिळू शकतील, तुमचे अडकलेले काही लाभ असेल ते तुम्हाला मिळू शकतील, थोडेसे खर्च होऊ शकतील, पण तो लाभाच्या संदर्भात हा योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 17 तारखेला रवी हर्षची युती ही सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे. काळजी घ्या, घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. खास करून जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान टाळणं गरजेचं राहील. याचमुळे दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. द्वितीयात भ्रमण करणारा शुक्र आणि षष्ठात भ्रमण करणारा मंगळ परस्पर त्रिकोण योग करणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील, इन्व्हेस्टमेंटच्या काही संधी मिळू शकतील आणि थोडंसं घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाऊन आपला थोडासा मोकळा श्वास तुम्ही घेऊ शकाल. तर कालावधी तुमच्यासाठी तसा पाहिला तर हळूहळू चांगला निश्चित होतो आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध हर्षलची युती राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून या दरम्यान लांब राहणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या चतुर्थ स्थानात होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. म्हणजेच गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये जे काही सुख किंवा जे काही समाधान तुम्ही अनुभवलेलं नव्हतं ते या महिन्यापासून हळूहळू तुम्हाला मिळतंय की काय अशी आस निर्माण होईल आणि ती बरोबर असेल, ती पूर्णसुद्धा होईल. फक्त अनावश्यक, अनपेक्षित असे कोणतेही निर्णय मात्र घेऊ नका. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा आहे दिनांक 12 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेणं, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं किंवा वादविवादात जाणं अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. बॉटम लाईन या महिन्याची हीच राहील की हा जो महिना आहे, हा महिना हळूहळू तुमच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे. ध्यानात फक्त एकच गोष्ट ठेवायची आहे की सरळ सरळ चाला आणि जे दिसतं आहे त्या संदर्भात चाला. तुम्ही उगाचच फॅन्टसीमध्ये जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. अर्थात तुमची रास तशी नाही आहे, बौद्धिक तत्वामध्ये सगळ्यात चांगली किंवा सगळ्यात उच्च अशी बौद्धिक रास आहे तुमची. तर या संदर्भात थोडासा विचार करा. मात्र गुरु जो तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे हा अतिशय चांगला अनुभव तुम्हाला या संपूर्ण येणाऱ्या वर्षामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.